एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। आंबेगाव तालुक्यातील माळीण येथील भीषण दरड दुर्घटनेला आज 12 वर्ष पूर्ण झाले। 30 जुलै 2014 रोजी पहाटे मुसळधार पावसानंतर डोंगराची प्रचंड दरड कोसळून संपूर्ण गाव मातीखाली गाडले गेले। या भीषण दुर्घटनेत 151 नागरिकांचा मृत्यू झाला होता। या दुर्घटनेत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली तर काहींचा संपूर्ण वंशच नष्ट झाला। शेतीच्या कामासाठी किंवा इतर कारणाने घराबाहेर पडलेले काही ग्रामस्थच या दुर्घटनेतून बचावले। अनेक दिवस चाललेल्या बचाव व शोध मोहिमेनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले होते। माळीण दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले होते। आजही या घटनेच्या आठवणी ग्रामस्थांच्या मनात ताज्या असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज व्यक्त केली जात आहे। एबीपी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सदानंद शेवाळे, मंचर। माळीण झालं तर होते का तुम्ही? काय काय पाहिलं त्यावेळेस तुम्ही दादा? होतं आपल्या इथं. बर, तुमचं घर होतं? तुम्ही वाचले याच्यातून? तुम्ही ज्यावेळेस घडलं तर तेव्हा मी हे घडलं तेव्हा शेतात गेलो, पाठीमागं असं घडलं ना। हा का? मग तेव्हा नंतर आले काय नाही, अहो 7:30च्या दरम्यान मध्ये वरून जसा डोंगर आला तसं डायरेक्ट गाव कोंबड्यासारखा डालल्या गेल्या। इकडे हुई नाही, सुई नाही, काय नाही, डायरेक्ट डोंगरच बांधला। बापरे। आणि मग ह्या राडा खाली मग ते एस वाल्यांना पाहिलं, मग मी इकडे तिकडे खाली गेला, आम्हाला तिकडून यायला चान्स नाही। मग काय वाचलं का नाही? किती लोक? वाचायला काय नाही वाचलं, फक्त बाहेर जेवढी गेली ना तेवढी। आतमध्ये घरांमध्ये सगळी 5 मिनिटामध्ये नाहीशी झाला गाव ना। बुवा असं सरत सरत आलं असं नाही, आला जणू काय वीज पडली ना, आपण फटांगडा असं लावतो, डायरेक्ट डालल्या गेली कोंबड्यांसारखी। किती वाजता झालं असं साधारण? ते सकाळची 7:30ला 7:30ची दरम्यान। लोक काही बाहेर पडली होती, काही तयार होत काही बाहेर पडायला चान्सेस नव्हता ना, पाऊस लय होता। ज्यांचं ताली फुटले ती बुवा शेतात गेली, काही येऊन बोळातून खाल्ला झाली, कारण काही जी थांबली शेतात तेवढी बुवा असली। मग काय नाही, कोंबडी नाही, चितडी नाही, काय वाचला नाही। वरची लोक वाचली गेली असती, पण खाल्ली थोडीफार जरा निम्मा गाव वाचला असतं, मग तसं काहीच वाचलं नाही। आणि मग झाल्या इकडून तिकडून, मग आल्या बा इकडून JCB आणि मग इकडून केली सुरुवात माणसा काढायला, तर ती फुगून गेलेली, खाटावर जशी पडलेली झोपलेली तशी। घर कोणचा कुठं काय कोणचा काहीच नाही, पण बॉड्या बाकी त्यांनी तेवढ्या काढल्या। पहिल्या दिवशी चांगल्या आल्या, दुसऱ्या दिवशी आहे ना कोणचा हाताचा आला, कोणचा पायचा आला, कोणचा डोकाचा आला, असं झालं। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।